आणि पप्पे काय आप्पा? ते पोरगा आल्यावर क्लासला सुट्टी मारायची. पण आप्पा हा विचारित पिचारित नाही, मारायची म्हणजे मारायची. कोण म्हणून राहिलं तुम्हाला लग्न करा म्हणून? अहो माझ्या घरी चंदू काका माझ्या लग्नाचा पाव राहिलाय. तुम्ही जर आधीच तुमच्या घरी अनुष्कांबद्दल सांगितलं असतं ना तर तर तुम्ही मला पाहिलाच आले नसते आणि हा पुढचा सगळा कुटाणा झालाच नसता. आता तुमचं जमलंय, तुम्ही फिरणार, लोकांनी पाहिलं आणि बाहेरच्या माणसानं घरात येऊन सांगितलं तर ते बरोबर आहे का? नाही. त्यापेक्षा तू स्वतःहून समोर जाऊन सगळं सांगून टाक. मी सांगू? मग काय मी? पप्पी, हे पप्पी, पप्पी अगं काय झालं? किती चक्र मारते, मला चक्कर येऊ लागली आता. मला नाही भेटायचं कुणाला, मला नाही करायचं लग्न आता. काय संपतच नाही रे, एक झालं की दुसरं चालूच. नाही करायचंय लग्न आता. आता मग पप्पी काय करायचं? तुम्हाला काहीतरी आयडिया सांग. आयडिया ना? हा काका विचार करतो ना. हा हा हे बघ, म्हणजे आपण त्या मुलाला सांगायचं, त्या मुलाला सांगायचं की मुलगी मामाच्या गावाला गेली. चंदू काकाला हे सांगणार आहे का आपण? तो मुलगा नाही का सांगणार चंदू काकाला? घरचे काय म्हणतील? पप्पी अगं तूच काहीतरी आयडिया कर ग. मला हे असलेलं फडे जमत नाही बघ, असलेलं फडे पडतच नाही मी. काका मी लफडी करते? नाही म्हणजे तसले लफडे नाही ग, हे असले हे कुटाने कधी नाही केली मी. मला कोणतरी कुटाणखोर सांग जो मला हे सगळं सांग. हा कुटाने खोर होय. लीलाला नाही, लीलाला काय म्हणते का? लीला कुठं असते का? असं लीला नाही अजिबात नाही. दुसरं बघ कोणतरी असं म्हणजे बाहेरचं. हा कविता कशी आहे? तिला काय झालंय? एकदम मस्त आहे, मस्त चाललंय तिचं. अगं ती नाही ग, आपली कविता. तीच म्हणू राहिले ना मी काका. असं काय करतो तू? अगं बाई कविता. पराग? हा पराग करेक्ट आहे. पराग आपल्याला नक्की काहीतरी जबरी आयडिया देतील. हा पप्पी डायरेक्ट परागराव नाही काही नाही, पराग. म्हणू शकते मी आता. आता ते काय माझे होणारे हे नाहीये. आता ते आपले फक्त हे मोडलंय आमचं लग्न. म्हणू शकते मी आता. म्हणू शकते तू आता. पप्पी परागरावच तुला नक्की मदत करतील. लाईट बिलाच्या वेळेस मदत केली, चंदूच्या कागदपत्राच्या वेळेस मदत केली आहे की नाही? म्हणजे परागराव नक्की तुला मदत करणार आहे. काय झालं? काही नाही. तू हे काय सगळ्यांना बोलवलंय ना काहीतरी सांगायला,
ते बोल पटकन. मला हे सांगायचंय की म्हणजे मला मुद्दा पाट बोलायचं. वेळ नाही आपल्याकडे. हा ठीक पटपट बोलतो. अनुष्का नावाची माझी एक मैत्रीण आहे. मला ती आवडते, तिला मी आवडतो. आमच्या दोघांना लग्न करावं असं वाटतंय. यावर तुमचं काय मत आहे? नाही, लहानपणापासूनची मैत्रीण नाही माझी ती, पण लहानपणापासून मला आवडत नाही बरं का ती. हा आता काय झालं, साखरपुडा तुटला ना, मग मी डिप्रेस झालतो तर तिला वाटलं की मी माझ्या जीवाचं काही बरं वाईट करू शकतो, म्हणजे असं तिला वाटलं. मग ती काय माझ्यासोबत राहिली. अरे बापरे, हो का? होच. आणि मग ती माझी काळजी करत होती, मला सांभाळत होती, मला बोलकं करत होती. आणि मग हे असं करता करता आम्ही जरा जास्त जवळ आलो. जवळ आले? हा माय मुन्या, कुठं ना केला ना तू? अरे देवा, पुण्या. हे अगं आत्या, तसं नाही गप, तसं नाही, तसं काही नाही आहे. अगं ती मला बोलतं करत होती, मला सांभाळून घेत होती, म्हणून आम्ही मनानं जवळ आलो. मनानं. हा बोला आता, तुमचं काय म्हणणं आहे? मला काय वाटतं, म्हणजे चांगलंच आहे ना दादा. म्हणजे आपण तसंही मुन्यासाठी दुसरी पोरगी पाहतच होतो नाही का? आपण तुम्ही पाहतच होते ना. पण इथं सोपं काम झालं, मुन्यानंच पोरगी पाहून टाकली नाही का? तर याचा आपण सिरियसली विचार करावा असं मला वाटतं. मुन्या, अशी कशी लगेच दुसरी मुलगी आवडली रे तुला? हा, अशी कशी आवडली म्हणजे? तुमचं काय म्हणणं आहे? मुन्यानं लग्न मोडलं म्हणून आयुष्यभर माझ्यासारखं बसून राहायचंय काय? हा, त्याला जे वाटलं ते त्यानं केलं, त्याला प्रेम म्हणतात. अरेंज मॅरेज वाल्यांना काय करणार लव्ह म्हणजे काय असतं ते? आणि नशीब त्याने हे सगळं आपल्याला स्वतःहून पुढे येऊन सांगितलं. त्या पोरी बरोबर पळून गेला असता म्हणजे मग काय केलं असतं तुम्ही? तेव्हा जे काय ते सरळ आहे. उगाच आता फाटे फोडू नका. काही छुपा मामला नाहीये. जे काय आहे ते टेबलावर आहे, टेबला खालून काही नाहीये. हसायला काय झालं? हसायला काय झालं त्याच्यात? जो छोटासा. पण मुन्या जे सांगतो तो जोक नाही आहे. त्याचा सिरियसली विचार व्हावा असं मला वाटतं. नाही तर काय, धान्याला कीड लागली आणि पिकाचं नुकसान झालं तर आपल्या मालाला बाजारात भाव येणार नाही ना, खपणार नाही ना पोरगा आपला.
आपण भेटलो ना अनुष्काला. हा त्या दिवशी नव्हती का आधी घरी भेटले. फॅशनेबल आहे थोडी, पण चांगली वाटली. हा 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 टिप टॉप आहे बर का अगदी. हा. अख्ख्या नगर मध्ये अशी पोरगी सापडायची नाही. रूपवाने आणि गोरी पण आहे बर का. मुन्या हा ते काय बोलायचं होतं. अरे नाव काय त्या पोरीचं. अनुष्का. हा अनुष्का. तिला निरोप दे. घरच्यांनी सगळ्यांनी भेटायला बोलवलंय म्हणून. काय काय सांगशील. घरच्यांनी भेटायला बोलवलंय. घरच्यांनी भेटायला बोलवलंय. बरं कसं वाटलं मग आमचं नगर. छान आहे की. आणि प्रवास कसा झाला. मस्त. हा नाही म्हणजे तसं तुम्हाला ट्रॅफिक जाम लागला असेल तिकडे आपल्या शिक्रापूर फाट्याजवळ. हो नाही नाही पुण्याच्या वाघोलीपासून जरा जास्त जाम असत. हो लागतं हल्ली. इथं म्हणतो अख्ख्या पुण्याचंच रिडेव्हलपमेंट केलं पाहिजे. हा हो म्हणजे तुमच्या बिल्डर लाईनला चांगलंच आहे की. चंदू बरीच तारीफ करत होता तुमची, तुमच्या आई वडिलांची. हो का. थँक्स. प्रांजल. पूर्वा. नाही नाही प्रांजलला सांगतोय पूर्वाला बोलवायला. अच्छा. आले का ग प्रांजल. काय अगं ऐक. ऐक काय. अरे मला बोलवलंय घरी मला. हो अगं आता दादा म्हणले ना घेऊन येतील तर मग यावं लागेल ना. अरे म्हणजे दाखवण्याचाच कार्यक्रम होणार आहे. नाही 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 बघण्याचं नाहीये. असंच कॅज्युअल आहे साधा. कॅज्युअल. पण मी कॅज्युअली किती वेळा तुझ्या घरी आलीये. अरे तुझं तर लग्न मोडलं होतं तेव्हा सगळ्यांना भेटून गेले ना मी कॅज्युअली. हो हो पण म्हणजे ते वेगळं हे वेगळं ना. म्हणजे हे असं ठरवून भेटू राहिलो ना आपण. ठरवून भेटतोय आपण. हा म्हणजे वधू परीक्षाच आहे की. वाव. म्हणजे मी अशी साडी नेसणार, कुंकू लावणार आणि मग भेटायला येणार. राईट. हा शपथ कसली मज्जा यार. मी खरंच असं यायचंय. हा नाही म्हणजे अशी साडी नेसून कुंकू लावून मग असा चहा द्यायचा सगळ्यांना. हा चहा दिल्यानंतर सगळे मला प्रश्न विचारणार, त्या प्रश्नांची मी उत्तरं द्यायची. स्वयंपाक येत असेल तर तो करून दाखवायचा. मग ते ठरवणार की त्यांना मी आवडते का नाही, म्हणजे हे लग्न मान्य आहे का नाही. असं काही होणार आहे का. मला खरंच नाही कळू राहिलं तू सिरियस आहे की. नाही नाही मी सिरियसलीच विचारतीये. हे असंच होणार आहे ना. नाही ते कॅज्युअली होईल ना सगळं. कॅज्युअल कसं. एवढं नाही. कसं. मी मस्करी करत होते. तू किती सिरियस झाला. मस्करी करत होते रे मी. ए पण तुझ्या घरच्यांसमोर मला परागराव वगैरे म्हणायला लागणार आहे का. परागराव. अहो परागराव. पराग्रहावरचे पराग. सॉरी सॉरी कोण म्हणायचं यार परागराव. परागराव. पूर्वा. पूर्वा म्हणायची परागराव. तिच्या तोंडून फार गोड वाटायचं यार. अहो परागराव. पोहे आणलं का. आणले. पूर्वाकडे द्यावे ते. अगं आधी पाहुण्यांना द्यायचे. हं?
अरे गोड नाही का? हा केलंय ना आणते लगेच. नाही नाही नको नको. का मला तसंही गोड आवडत नाही. आवडत नाही? वा वा वा, चांगलंय चांगलंय चांगलंय. नाही कसं आहे, गोड खाऊन लोकांना झोपत येतो. सांभाळून सांभाळून हं. आणि मी एकूणच बघितलं, गोड खाणारी माणसं आतून लय कडू असते. निकम्मे कडू. काय झालं तू आहे? छान आहेत. तर बाकी ही आमची पूर्वा. बाकी बाकी तर सगळं तर चंद्रकांतरावने तुम्हाला सांगितलं असं. हं? आमच्या पूर्वाचं हे लग्नाचं जे काय जे थोडं हं जे झालं ते सांगितलं असं. हो माहिती. काही विचारा, तुम्हाला काही प्रश्न असतील तर मग. हो विचारा ना, विचारा विचारा. नाही म्हणजे तसं काही विचारण्यासारखं नाहीच आहे. तुम्ही सांगितलंच आहेत ना सगळं. नाही म्हणजे आमच्या समोर तुम्ही ऑकवर्ड होत असतील ना, मग बाहेर विचारा किंवा वरती जा. नाही नाही नाही, वरती नको, वरती नको. ती वरची जागा लय नरकी आहे ती. इथंच बोला, इथंच बोला. जे काय आहे ते मोकळेपणाने बोला, मोकळेपणाने बोलायचं. इथं काय पुणे मुंबईचे लोक आहेत, आता तुम्हाला काय मोकळेपणाने बोलायला होय? हा इथंच बोला. आम्ही नाही तसं समजून बोला ना, काय हरकत. हो खरंच नाही, तसं काही विशेष विचारायचं नाहीच आहे. पण मला विचारायचंय. विचार ना मग, विचार ना. तुमची काही हरकत नाही ना? नाही नाही वाय नॉट, विचारा ना. माझी PhD चालू आहे. PhD कमीत कमी 5 वर्षाची तरी असते, पण माझं अजून 1 पण वर्ष पूर्ण झालेलं नाहीये. 5 वर्ष तरी लागतात बर का. आणि PhD नगर मध्ये चालू आहे, म्हणजे माझे गाईड नगरचे आहेत. मला लग्नानंतर माझी PhD पूर्ण करायची आहे. तर तुमची काही हरकत नाही ना? कारण 5 वर्षांची असते PhD, म्हणून म्हणलं. नाही म्हणजे PhD करताय तर चांगलंच आहे. मी कळवतो तुम्हाला. काका मला जरा एक अर्जंट काम आठवलंय, येतो मी. कळवतो.